अरे ताली बजाने से क्या होता है, ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है और कितनी भी जाड़ी औरत हो वो पतली बन जाती है। भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से। मेवणी कळती का? मेवणी दाजी, दाजी तर मूड मध्येच आली, त्याला माहिती मेवणीला बॅलन्स टाकून द्यावा लागत होता, ते मूड मध्येच आले महाराज। भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से और हरि कीर्तन की मजा ताली से। विठाला मागा ना, पण काय मागायचंय त्याला फार महत्व आहे, काय मागायचंय त्याला फार महत्व आहे महाराज। काय मागायचंय? मग मागायचंय त्या भगवंताकडे। विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान शुरदाता, तोच एकदान शुरदाता आहे। आणि त्या दात्याकडे मागितलं, भलत्या सलत्याकडे मागितलं नाही। नाही तर आपलं मागणं काय राहतं? आपलं मागणं एकाचे 2 होऊ दे, 2चे 3 होऊ दे, 3चे 4 होऊ दे, 4चे 8 होऊ दे, यल मांडवावर जाऊ दे आणि मांडव मोडून बचक्यान खाली होऊ दे। आणि आपलं तेच मागणं आहे। आपल्याला काय मागव हे सुद्धा कळत नाही। वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य। माझ्या घरामध्ये महाराज अशी धान्याची थप्पी लागावी। तुमच्याकडे थप्पी म्हणतात का रास म्हणतात? काय म्हणतात? थप्पी। थप्पी माझ्या घरामध्ये अशी महाराज पोत्याची थप्पी लागावी का इकडल्याला तिकडं जाता येऊ नये आणि तिकडल्याला इकडं येऊ नये, एवढी पोत्याची थप्पी लागावी। मला मुलगा व्हावा। माझ्या घरामध्ये काही दुःख असेल तर ते प्रत्येकाचं मागणं आहे ना, स्वतःसाठी पण समाजासाठी। संत मागतात परार्थी वर्गासाठी, संत जगले दुसऱ्यासाठी। ए मावळ्या हो, ए दादा हो, ए माई, आपलं जगणं स्वार्थासाठी, संत जगतात परार्थी वर्गासाठी। आपलं कसं आहे? आपलं मागणं कसं आहे? सक्का पाटाचं सप्पर जळलं तरी चालन पण दट्टू पाटलाचं वांग भाजलं पाहिजे। आपलं कसं आहे? एकनाथ पाटलाची दाढी जळली तरी चालन पण दत्तू पाटलाची बिडी पिटली पाहिजे। आपला स्वार्थ आहे, संतांचा परार्थ आहे आणि तुमचा आमचा स्वार्थ आहे। आणि जिथं स्वार्थ येतो तिथं दुःखच भोगावं लागतं। काय मागावं महाराज? हे संतांकडे शिकावं। मग तुकोबरा याच्या अभंगात देवाकडे मागतात। एक तर एक लक्षात ठेवा, काही मागण्या मानुचित वडिलांची रीत जाणत असो। काय मागायचं नाही, आमच्या घरची परंपरा आहे तुकोबरा म्हणतात, पण मागण्यासाठी डोकं लागतं बरं का। डोक्यानं मागावं लागतं। देणारा देवे, घेणारे तुकोबरा आहे आणि देणारा जगाचा बाप आहे, त्या भगवंताकडे मागितलं। काय मागण्यासाठी सुद्धा डोकं लागतं नाही तर राजा प्रसन्न झाला आणि भिकाऱ्यानं सांगितलं काही नको मला, फक्त तमुकुला चुना द्या। आता काय करावं बाबा? राजाची प्रसन्नता चुन्यावर भागवणारे सुद्धा लोक आहे। अरे मागण्यासाठी सुद्धा मला डोकं लागतं। एकानं महाराज सिद्धेश्वराची 12 वर्ष पूजा केली, नित्य नेमानं पूजा अर्चा सगळं काही केलं। 12 वर्ष सिद्धेश्वराची पूजा केली, 12 वर्षानं सिद्धेश्वर भगवान प्रसन्न झाले। काय पाहिजे मागून घ्या। अहो त्याला इतका आनंद झाला, देवा 12 वर्षानंतर तू मला प्रसन्न झाला सिद्धेश्वरा, हो माग तुला काय पाहिजे। हे मागणारं महाराज लय हुशार होतं, हो त्या आटुळीचं होतं, इतकं हुशार होतं, आडुळीचं होतं, इतकं हुशार होतं, त्या आडुळीतलं होतं। तो ने देवा आता 12 वर्षांनी तुम्हाला प्रसन्न झाला पण मूडच नाही। आता महादेवाला म्हणलं माझा मूड नाही मागायला, महादेव तर चक्रीहूनच पडायला लागले। महादेव म्हणे मी बिग बाजारचा देव नाही, ओरिजिनल देव आहे। अरे म्हणे आश्चल देवा पण आज मला इंटरेस्टच नाही। आता अरे येडा झाला, पागल झाला का? 12 वर्ष माझी सेवा केली, पाणी वाहिलंय, आरती केली, काहीतरी मागतो म्हणे मला आज मूडच नाही। बर काय करायचं? मला घरी जाऊ दे म्हणे, मी सकाळी येतो। हे घरी गेलं, जेवलं, मस्त निवांत झोपलं, रातभर सिद्धेश्वर भगवान मंदिरात जागे। काय भक्त मिळाला बाबा मला। 12 वर्षांना मी प्रसन्न झालो, मी कुणाच्या स्वप्नात येत नाही, याला प्रसन्न झालो ते म्हणतो माझा मूड नाही आणि मला इंटरेस्ट नाही। रातभर महादेव भगवान सिद्धेश्वर जागे। सकाळ झाली, आंघोळ केली, कपडे घातले आणि आईकडे गेला। आई चुलीपाशी बसलेली होती, हिवाळ्याचे दिवस होते, सरपण लुटीत होती चुली पुढं, चुलीवर पाणी तापीत होती, पण आईच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गेलेली होती। माय काय भाऊ, ए माय, आपल्या गावातल्या सिद्धेश्वराची 12 वर्ष पूजा केली, त्या सिद्धेश्वरानं मला मागायला बोलवलं, काय मागू ग माय? आईच्या डोळ्याला पाण्याच्या दारा लागल्या, मायनं कडकडून बाळूला मिठी मारली। बाळू खरंच माय तुला देवानं बोलवलं मागायला? हो माय, 12 वर्षानंतर सिद्धेश्वर मला पावला, त्याने सांगितलं मागायला ये, काय पाहिजे ते उद्या देतो। बर आई काय मागू? आईच्या डोळ्यातून टपटप पाणी गळालं आणि आईनं सांगितलं बाळू डिलिव्हरीचा तुला जन्म देताना डिलिव्हरीमध्ये डॉक्टरीन बाईकडून किंवा माझ्याकडून काय चूक झाली बाळा,
ओढताण झाली आणि जी पोटातली नस मेंदूपर्यंत जात होती तीच डोळ्यातून जात होती. त्या डोळ्यातल्या नसाला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि माझी दृष्टी गेली. बाळू, माझे दोन्ही डोळे गेले. मला डोळेच नाही रे सोन्या. तुझं बालपण पाहिलं नाही, तुझं तरुणपण पाहिलं नाही, तुझं लग्न पाहिलं नाही बबड्या. ए राजा, ए सोन्या, ए माझ्या वागा, ए बाळू, देव जर सिद्धेश्वर देत असेल तर काय मागू नको. तुझ्या माईला 2 डोळे बघ, तुला डोळे भरून एकदा बघायचं. डोळ्याला पाणी लागलं बाळूच्या. बाळूनं सांगितलं, होत क्या माय, सिद्धेश्वराकडे काहीच मागणार नाही, तुझ्यासाठी 2 डोळे मागेल. बर बाळा. तिथून निघला आणि बापाकडे गेला. बाप महाराज म्हशीला चारा टाकत होता. बाबा, काय रे माझ्या सोन्या, सिद्धेश्वराकडे चाललोय मागायला, त्याने बोलवलं, काय मागू. बापानं सांगितलं, तुझा जन्म झाला आणि भिकारपणच लागलं, घालायला कपडे नाही, खायला अन्न नाही, दलिंद्रीच लागली. मग एकच कर, सिद्धेश्वरानं काही देऊ केलं तर फक्त 2 किलो सोनं माग, आपल्याला कायमची कटकट मिटती. बार बाबा. तिथून निघलं, बायकोकडे गेलं. बायको धुणं धुत होती महाराज टाकीवरती, हौदावरती. ए बायकोला विचारलं, 12 वर्षानं महादेव प्रसन्न झाला, सिद्धेश्वर मागायला चाललो, काय मागू. बायको म्हणे, बाई तुमच्या संग लग्न केलं, 5 वर्ष झाले, पाटी नाही पुटी नाही, गावातल्या बाया पार तोंड बाहेर कडू देईना. आणि लगेच चेचरी, हाय का काही, हाय का काही, हाय का काही. जवळ चल तेवढीच धंदे म्हणे, होत नाही तर म्हणते कधी करणार, कधी करणार. आणि एकदा लग्न झाले का, हाय का काही, हाय का काही. आर जाम केलं म्हणे मला त्यांनी, कुठं जावा का नाही म्हणे. बाई काहीच मागू नका, या बायाचा वैताग कमी करायचा, आपल्याला पोरग मागा बाया, मला काहीच नको. त्याला टेन्शनच आलं. तो म्हणे आईला डोळे, बापाला 2 किलो सोनं आणि बायकोला पोरग, हे तर चक्करच आली. पण गेलो बा सिद्धेश्वराकडे. सिद्धेश्वर वाटच पाहत होते, आला गाड्या वाघा. बरं झालं गड्या. त्याला म्हणे, बाळा तुझा मूड आहे ना, आणि आहे ना, तुला इंटरेस्ट आहे ना, म्हणे आहे ना, मग आज मागायचं ना, आणि मग मागणार. पण हे हुशार होतं. हे म्हणे, देवा तू किती देशील रे. म्हणे, काय मी बिग बाजारचा तुला देव वाटलो काय, मॉल मधला देव वाटलो काय तुला. कोई भी लेव 10 रुपये, क्यों लिओ 25 रुपये. मैं वैसा देव देखा का तेरे को, मैं ओरिजिनल महादेव हो. बरं मग काय, मी एकदाच देतो आणि एकच देतो, डबल डबल टिबल टिबल मागायचं नाही, 1 ली 1 एकदा आणि एकच भेटणार. याला तर चक्रच आली. तर घरी काही जीत सोडायची नाही मला. आईला डोळे, बापाला 2 किलो सोनं, बायकोला पोरग, आणि हा बाबा तर एकदाच देणार आणि एकच देतो. पण हे लय हुशार होतो महाराज, लय डेंजर. हा म्हणे, देवा द्यायचं असेल तर एकच दे, माझ्या आईला तिच्या उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात खेळताना पाहू दे. कळलं तुम्हाला काय मागितलं. माझ्या आईला तिच्या उघड्या डोळ्यानं तिचा नातू, म्हणजे तिला डोळे आले का नाही, तिचा नातू म्हणजे याला पोरगा झाला का नाही, सोन्याच्या पाळण्यात खेळताना पाहू दे. म्हणजे बापाला 2 किलो सोनं आलं का नाही. मग एवढं फिट बसावं लागत मागायला, असं नाही बसावं लागत. मागायला लय डोक्यात मागावं लागत. विठाला विठाला. मग मागण्यासाठी जर आपण आलोय तर चांगलं मागा ना, उगा आलतं भलतं. एक लक्षात ठेवा, संताचा स्वभाव आहे माय मागायचंच नाही. देवाचा स्वभाव आहे मागतो त्याला देत नाही, आणि जो मागत नाही त्याला दिल्या वाचून राहत नाही. आणि देवाचा स्वभाव मागतो त्याला देतच नाही, आणि तुमचा आमचा स्वभाव मागितल्या वाचून राहत नाही. आपलं कसं आहे, 60 गाजराची वाटप आहे इमानाची. मावश इमान गाजरावर कुठं इमान येत असतं वय ग. गाजर दिले देवाला आणि इमान येऊ दे. इमान नसतं येत. लक्षात ठेवा महाराज, इमानी येत नाही महाराज. त्याच्यासाठी ओरिजिनल परमार्थ करावं लागतं. आमच्या तुकोबरायासारखा, माझ्या तुकोबरायासारखा परमार्थ केला म्हणून मानव
घेऊनी निजदा मागेले मानव देव अरे परमार्थ करावा लागतो तवा विमान येत असतं जगाचा बाप न्यायला येतो इतकी ताकद तुको बरायची मग संत मागत नसतात संत मागतात परार्थी वर्गासाठी तुमचं आमचं मागणं स्वार्थासाठी आपलं कसं आहे आपला स्वभाव आहे स्वभाव कळतो का माहिती तुम्हाला